प्रिया लोकांनो, येशू तुम्हाला प्रेम करतो। तो तुमच्यावर प्रेम आणि आपुलकी ठेवतो, त्यामुळे काहीही भीती बाळगू नका। तो असताना चिंतेची काहीच गरज नाही। तो तुम्हाला योग्य मार्गावर सुंदरपणे चालवेल। पण तुम्ही एक गोष्ट केली पाहिजे, येशूवर तुमचं हृदय स्थिर असलं पाहिजे। तुमचे डोळे नेहमी येशूकडेच लागलेले असावेत। तो काय वचन देतो याकडे लक्ष द्या आणि त्यावर विश्वास ठेवा। मग तुमच्या आयुष्यात तुम्ही आशीर्वादितपणे चालत राहू शकता। योहान अध्याय 8 वचन 12 मध्ये येशू म्हणतो, जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील। पहा, जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही, तर त्याच्याकडे जीवनाचा प्रकाश असेल असं प्रभू म्हणतो। म्हणजेच अंधारात चालणं आणि प्रकाशात चालणे यामधला फरक। येशू आपल्यासाठी जीवनाचा प्रकाश आहेत। त्यांच्या मार्गावर चालताना, त्यांना अनुसरताना आपण अंधारात चालणारे नसून प्रकाशात चालणारे होतो। कारण त्या अंधारात चालणे खूप धोकादायक आहे। त्या काय धोका आहे मला माहित नाही। एका गावात ओळखीच्या एका मित्राबद्दल सांगितलेली एक घटना आहे। तो आपलं काम संपवून रात्री घरी परतायचा। तो जेव्हा घरी परतायचा तेव्हा सगळी वाट अंधारलेली असायची। एकही स्ट्रीट लाईट नसायचा, कुठेच प्रकाश नसायचा। रात्री 9 वाजल्यानंतरच त्याचं काम संपायचं आणि तो निघायचा। तो त्या मार्गाने चालत येत असताना एक दिवस अंधारात चालतच असतो। नेहमी चालायचा तोच रस्ता। दिवसा त्याला रस्ता माहीत असल्यामुळे अंधार असला तरी पुढे काय आहे हे पाहताच तो चालत राहायचा आणि घरी पोहोचायचा। एक दिवस बघा, तो असंच चालत असताना अचानक काहीतरी किडा चावल्यासारखं वाटलं। काहीतरी किडा चावला असावा। त्यांनी झटकून टाकलं, पुढे निघून गेले। घर खूप लांब होतं। ते चालत चालत घरी पोहोचले आणि पाहिलं तर त्या जागेवर दातांचे ठसे होते आणि रक्त वाहत होतं। तेव्हाच कळलं की साप चावलेला आहे। एक साप चावला होता असं समजलं। ताबडतोब कोणता साप होता हे कळलं नाही। गावातून हॉस्पिटलला नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला। विष डोक्यापर्यंत पोहोचून त्यांनी प्राण गमावले। त्या अपघाताचं कारण असं की ते नेहमीच्याच वाटेने घराकडे चालले होते, पण त्या दिवशी अंधारात चालले होते। त्या अंधारात त्या वाटेवर काय आहे, कोणते विषारी कीटक आहेत, काय धोका आहे हे कळलं नाही। दिवसा पाहिलं तर ती वाट अगदी चांगली वाटते, पण अंधारात काय धोका लपलेला आहे हे समजत नाही। आपण चालत असलेली वाट सुद्धा तशीच असते। जीवनाच्या प्रवासात आपण जिथे काम करतो, जिथे राहतो, जिथे व्यवसाय करतो, जिथे सेवा कार्य करतो, त्या प्रत्येक ठिकाणीही आपल्याला काय धोका आहे हे माहित असतं का? माहित नसतं। पण जर आपण प्रकाशात चालायला सुरुवात केली, म्हणजेच परमेश्वराच्या प्रकाशात चालायला लागलो, तर या मार्गावर काहीही धोका असला तरी तो आपल्याला दिसून येईल, कारण परमेश्वर तो आपल्याला दाखवतो आणि आपण त्या धोक्यापासून दूर जाऊ शकतो। म्हणूनच जे येशूचा पाठपुरावा करतात ते अंधारात चालत नाही। म्हणूनच आपल्याला येशूचा पाठपुरावा करायलाच हवा। मी येशूवर विश्वास ठेवतो, त्याच्यावर श्रद्धा ठेवतो, पण एवढं पुरेसं नाही। त्याच्या पावलांवर चालण्यासाठी, त्याचा पाठपुरावा करण्यासाठी स्वतःला समर्पित करावं लागतं। प्रभू, तुम्ही माझ्यासाठी प्रकाश आहात, कृपया माझ्या पुढे चालत जा। मग जर प्रभू तुमच्या पुढे चालत असतील, तर तुम्ही त्यांच्या मागे चालताना तो प्रकाश तुमच्या मार्गावर असलेल्या संकटांना, धोक्यांना स्पष्टपणे दाखवेल। ते धोके तुम्हाला इजा पोहोचवणार नाहीत, तुम्ही सुरक्षित राहाल। मग या जगाच्या जीवनात कुठे साप लपलेला आहे, कुठे धोका आहे हे तुम्हाला माहीत आहे का? कोणत्या माणसामधून सापाचं विष बाहेर पडेल हे तुम्हाला माहीत आहे का? आपल्याला माहीत नाही, कारण आपण फक्त त्या मार्गावर चालत असतो। पण अंधारात चालताना कोणता धोका कधी येईल हे सांगता येत नाही। प्रत्येक दिवस सारखा नसतो। मग या जगाच्या जीवनात आपण सुरक्षितपणे चालायचं असेल, तर येशू ख्रिस्त आपल्यासाठी प्रकाश व्हायला हवा। तुम्ही त्याच्या मार्गावर चालण्यासाठी स्वतःला अर्पण केलं पाहिजे। आजच म्हणा, येशू, माझ्या आयुष्यासाठी तूच प्रकाश हो आणि मला मार्गदर्शन कर। या जगात कितीतरी धोके आहेत, सापळे आहेत आणि लपलेले संकट सुद्धा आहे। वाईट मनोवृत्तीचे लोक आहेत, हेवा करणारे लोक आहेत, माझ्या हानीस कारणीभूत ठरू शकणारे लोकही आहेत।
कोणाकडून आणि कशा प्रकारचा धोका येईल हे सांगता येत नाही. पण तुम्ही म्हणाल मला मार्गदर्शन करा, प्रकाशात चालवा, तर तो नक्कीच सुंदर रीतीने मार्गदर्शन करेल. मी चालून आलेला मार्ग मागे वळून पाहतो तेव्हा दिसतं कितीतरी धोके, किती काटे, किती विषारी कीटक, किती वाईट मनोवृत्तीचे लोक आणि कितीतरी डोळ्यांना दिसणारे धोके होते. या सगळ्यावर मात करून मी पुढे येऊ शकलो कारण माझा येशू मला प्रकाशासारखा मार्ग दाखवत होता. आज तू सांग, येशू, तूच माझ्यासाठी जीवनाचा प्रकाश आहेस. माझ्या मार्गावर प्रकाश बनून मला मार्गदर्शन कर. अंधारात कोणतीही हानी माझ्यावर होऊ नये म्हणून तूच माझ्यासाठी प्रकाश बनून सुरक्षितपणे मला मार्ग दाखवत राहा. मी त्यासाठी स्वतःला समर्पित करतो. येशूच्या नावाने, आमेन, आमेन.